श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण एक छानशी रेसिपी पाहतोय। इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, इथे मी तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। आता आपण कांदा टाकून घेणार आहोत। आता कांदा परतून घ्यायचा आहे चांगला। एक चमचा हळद टाकून आपण परतून घेणार आहोत। आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घालणार आहोत आपण। छान असं परतून घ्यायचं। इथे मी पावट्याचे दाणे घेतलेले, तुम्ही पाहू शकता। पावट्याच्या आपल्या शेंगा असतात त्या सोलून धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत। हे आपल्याला फोडणीवरती आता घालायचं आहे। अजून आपण काही सुद्धा मसाले वापरलेले नाहीत, फक्त हळद घातलेली आहे। आता आपल्याला तर थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ आपण नंतर सुद्धा थोडं ॲड करणार आहोत। आता थोडंसं पाणी घालून शिजून द्यायचं आहे। एक चमचा काश्मीरी लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला सुद्धा आपण ॲड करणार आहोत। छान असं हलवून घ्यायचं आहे। धनेपूड घातलेली आहे। त्याला आपण छान उकळी आहे यात वाटण सुद्धा घालणार आहोत। उकळी यासाठी आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। आता आपण पाहूया उकळी आली का ते। तुम्ही पाहू शकता, छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर पावटे आपले शिजत आहेत छान प्रकारे। आपण यात वाटप घालणार आहोत। कांदा, खोबरं, लसूण, आलं याचं वाटप घालणार। ते छान आपण परतून घ्यायचं आणि झाकण लावून आपण 3 शिट्ट्या सुद्धा करून घेणार आहोत। मग आपली पावट्याची आमटी रेडी झालेली आहे।